विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर वाघेरे हायस्कूल सासवड इथून बोलत आहे. इयत्ता 9वी भाग दुसरा 6वी कविता या झोपडीत माझ्या. कवितेचे लेखक कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहे. त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयमाचे लोकांना शिकवण दिली. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो. सुख आणि आर्थिक सोबतता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. सुख आणि दुःख ह्या मानवी मनांच्या भावभावना आहेत. कशा आहेत? आपल्याला असं वाटतं, अरे तो खूप सुखी आहे, कारण तो श्रीमंत आहे, मोठा राजवाड्यात राहतो, बंगला मोठा, घर मोठं, शेती आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, भरपूर पैसा आहे, शेती आहे, जमीन आहे, त्याला कसलीच कमतरता नाही, म्हणून तो सुखी आहे. कारण माणूस काय करतो? सुख कशात मानतो? पैशामध्ये. ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे असं वाटतं, पण तसं काही नसतं. सुख, शांती आणि समाधान हे आपल्या मानण्यावरती असतं. ठेविले अनंत तैसेची राहावे. आपण जर रस्त्याने निघालो, सहज इकडे तिकडे पाहतो, एखादा कारागीर असतो, एखादा शेतकरी असतो, शेतमजूर असतो, ऊन पडलेलं असतं, तिथंच तो झाडाखाली झोपलेला असतो, तिथंच. आणि एखादा AC पंख्याखाली झोपला तरी त्याला झोप येत नाही, कारण त्याची सुखाची व्याख्या वेगळी असते, ह्याचं सुखाचं वेगळं असतं. पण खरा समाधानी जो शेतकरी बांधावर झोपतो, काम करतो, काट्याकुट्यामध्ये, चिखलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, तो सुखी असतो. कारण त्याची एकच सुखाची व्याख्या असते. कोणती? आहे त्यात समाधान. म्हणून सुख आणि दुःख हे मानवी मनाच्या भावना आहेत, आपल्या मांडण्यावर असतं. लहानशा झोपडीतील शांती सुखाचा अनुभव आणि आनंद कसा मिळवता येतो याचं वर्णन संत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. लहानशा झोपडीतही म्हणजे आहे त्याच्यामध्ये समाधान आणि सुखी असा अनुभव असतो. सर्व जगी असा सुखी कोण आहे? कोण आहे सुखी सांगा बरं? जो स्वतःला समाधान मानतो तोच खरा सुखी. पैशाच्या मागं माणूस लागलेला आहे, सुखाच्या मागं लागलेला आहे, म्हणजे पैशाच्या मागंच लागलेला आहे माणूस. मला तर असं वाटतं कुठलाच प्राणी परवणं पैसा खात नाही, माणूसच फक्त पैसा खातो. कधी ऐकले का वाघानं पैसा खाल्ला, हत्तीनं पैसा खाल्ला, कुत्र्याने पैसा खाल्ला, मांजराने पैसा खाल्ला, जनावरांनी पैसा खाल्ला? मनुष्य हा प्राणीच आहे, पण सर्वश्रेष्ठ प्राणी, म्हणून तोच फक्त काय करतो? पैसा खातो. जर विचार केला, सगळ्या प्राण्यांची पोटं बघा, माणसाची पोट पहा. सर्व प्राण्यांचं पोट भरतो, तो प्राणी भरतो, पण माणूस 6 इंच पोटासाठी काय काय करतो बघा बरं. जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचा संघर्ष चाललेला असतो. फक्त पैसा आणि पोट, पैसा आणि पोट हे त्याला चाललेलं असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून या कवितेमध्ये आपला संदर्भ काय मिळतो की माणसाने आहे तसं शांत राहावं. पैशावर काहीही नसतं. लहानशा झोपडीसुद्धा सुख असतं, शांती आणि आनंद वाटतो. महालातील सुखे झोपडीतही प्राप्त होतात. अशा प्रकारचे झोपडीतल्या वैभवाचे वर्णन सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. आता पुस्तक समोर घ्या, पान नंबर 22, पटकन घ्या, पान नंबर 22. मी कविता वाचतो पुस्तकामध्ये, आपण बघूया, नंतर मग कवितेचा अर्थ ओळीनं बघूया. चित्र बघा बरं कसं आहे. झाडे सुंदर आहे आणि खाली झोपडी. त्या झाडाची सावली झोपडीवरती पडत असेल. घर किती छान आहे, सुंदर आहे. वारा शांत वाहत असेल, स्वच्छ आहे. नदी खळखळ खळखळ वाहते, प्रदूषण मुक्त. समोर गाव आहे, छोटी छोटी घरं आहेत. तुम्ही जर आमच्या पुण्याला आलात ना आणि जर गर्दीच्या वस्तीत गेलात ना, जीव कोणतं नको वाटतं. आणि हे जर तुम्ही दिवेघाट आणि बापदेव घाट ओलांडून जर सासवडला निघालात की नाही,
किती सुंदर वाटतं बघा बरं, हवा सुंदर वाटते की नाही, स्वच्छ मोकळी हवा. पण इथं पहा ना, कोंडत सगळं असतं, मोठ्या इमारती फार आकाशाची स्पर्धा करायला गेलेले आहेत, आकाशाला टेकायला गेलेले आहेत. झाडाच्या जंगलांपेक्षा सिमेंटची जंगलं जास्त झालेली आहेत. अशी ही कविता. चला वाचूया आपण. राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाणे कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. पाहुणी सौके माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या झोपडीतलं सुख आणि वैभव पाहून देवाला सुद्धा लाज वाटते. देवसुद्धा आश्चर्य करतोय की खरोखर याच गरिबाच्या झोपडीमध्ये कशी आहे सुख आणि शांती आहे. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज म्हणतात, एखाद्या राजाला राजा महालात राजवाड्यात जी सुखे मिळाली असतील, ती सर्व सुख माझ्या झोपडीत मला काय झालेली आहेत, प्राप्त झालेले आहेत. म्हणजे तुकडोजी महाराज समाधान हे सुख हे आर्थिकपेक्षा महालापेक्षा झोपडीचं जास्त मानतात. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या. अंगणातल्या जमिनीवर आरामात झोपायचं आणि रात्री आकाशाकडे पाहायचं, चांदण्याकडे पाहायचं, ताऱ्यांकडे पाहायचं. ते सुख खूप छान मिळतं. ते सुख कसं होतं, शांती मिळतं. बघा बरं, आपण घरामध्ये झोपल्यानंतर रूममध्ये आपल्या काही आकाश दिसेल, चंद्र आहे का चांदण्यात काहीच कळत नाही. आणि हे जर घराच्या बाहेर अंगणामध्ये झोपलो, जमीन अंतरली, दगड उशाला आणि आकाश पांघरायला, बघा किती शांत मोकळी हवा वाहते, चांदण्या कशा दिसतात बघा. तहान भूक सगळं विसरून पडल्या आपण झोपतो, आहे की नाही. आणि तरीसुद्धा ह्या झोपडीमध्ये राहून देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत आनंदानं राहतो. महालामध्ये काय असतं, कशी गाणी लावतात बघतो की नाही आपण, पण तिथं तसं नाही. प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. तरीसुद्धा देवाला दुःख दिलं नाही, तू मलाच का नशिबी झोपडी दिलीच. देवाचे भजन गात आनंदानं या ठिकाणी राहावंसं वाटतं. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहा, महालामध्ये तिजोऱ्या मोठ्या असतात. तिजोऱ्या मोठ्या असतात. तिजोरी माहिती आहे ना, पैसे ठेवण्यासाठी ठेवलेली असते. बँकेत तरी वेगळेच असतात त्यांचे पैसे, पण तिजोरीत असतात. धन साठवून ठेवलेले असते. त्यावर सक्त पहारे ठेवलेले असतात. कुलपा असतात, पहारेकरी असतात, बॉडीगार्ड असतात, वॉचमॅन असतात, सिक्युरिटी असतात, सगळे असतात. तरीसुद्धा चोऱ्या होतात. माझ्या झोपडीच्या दारात कवाडे नाही, दरवाजा नाही. ती सतत उघडे असे 24 तास. माझ्या झोपडीला चोरांचं भय नाही. का नाही रे चोरांचं भय? चोरण्या इतपत धन संपत्ती झोपडीत काहीच नसते. त्यामुळं चोर तिथे येतोच कशाला, आणि पहारेकरी ठेवायचाच कशाला? कारण दरवाजाच नाही, कवाड नसेल, दरवाजा नसेल, ते कुत्रंसुद्धा शिरणार नाही. का? या माणसालाच खायला नाही, तर कुत्र्याला खायला काय मिळणार आहे? कोण जाते त्या ठिकाणी? चोर तरी कशाला जातोय? किती सुंदर वर्णन आहे पहा. जाता तया महाला माझ्याव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. आपण एखाद्या श्रीमंत व्यक्तीला भेटायला गेलो, आधी परवानगी काढावी लागते, बरोबर आहे की नाही? मग गेट पण वॉचमॅन अडवणार, तुमची झडती घेणार आणि मग आतमध्ये विचारणार सोडणार की नाही. तुमच्यासोबत कोणीतरी येणार आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलताय श्रीमंत, बोलेपर्यंत ती व्यक्ती तिथेच थांबणार. काय दगा फटका काय होतं की काय? शिरकाव केला आहे, अटकाव तिथं नसतो कोणालाही. अटकाव कोणालाही नसतो.
मज्जाव नसतो त्या ठिकाणी झोपडीत. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही. कुणी यावं, कुणी जावं, कुणी बसावं. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. बघा स्वागत कसं आहे, खुलं आहे. श्रीमंताच्या मोठ्या महालामध्ये स्वागतसुद्धा करत नाही, पण इथं झोपडीत लांबून नमस्कार चमत्कार करतात. या बसा, काय हवं आहे. त्या सोफा सेटवर किंवा मोठमोठ्या गालेच्यावर बसण्यापेक्षा महागड्या जमिनीवर जर खाली बसलं मांडी घालून तर किती बरं वाटतं पहा. खुल्या मनानं स्वागत होतं. का? त्या महालातल्यापेक्षा झोपडीतली माणसं कशी असतात? माणुसकीची असतात, सुखी आणि शांत आणि समाधानी असतात. माहली मऊ बिछाणे कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाणे आहेत, गाद्या तक्के सगळे, कंदील आहेत, भारी भारी झुमरे आहेत, त्यांची रोषणाई केलेली आहे. माझ्या झोपडीत काय आहे? जमिनीवर झोपणे हा सन्मान आहे. धरतीचाच बिछाणा. मगाशी मी म्हटलं ना, जमिनीवर झोपायचं, दगडच उशाला आकाशच पांघरायचं. किती समाधान आहे पहा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरीनं बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत कुणीही प्रेमानं या, परवानगी काढायची गरज नाही. आणि दुःखी होऊन जाऊ नका, प्रेमानं जा 2 घास खाऊन जे आहे ते. माझ्या झोपडीत ये जा करताना कोणाच्याही मनावर दडपण असत नाही. दडपण नाही. या बसा, जा, या बसा, नमस्कार, रामराम, असं ह्या झोपडीचं वर्णन आहे. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही देवाचा देव लाजतो म्हणा. का लाजतो रे? कारण परमेश्वराने आपल्याला जन्म दिला. एकाला जन्म दिला महालामध्ये, राजवाड्यामध्ये, दुसऱ्याला जन्म दिला झोपडपट्टीमध्ये. पण श्रीमंत माणसानं खरं देवाचं नाव घ्यायला हवं आहे, सुख हवं आहे. तो स्वार्थासाठी देवाचं नाव घेतो आहे. पण झोपडीमध्ये राहणारा माणूस झोपडीत आहे तो रडत नाही कधी, देवा मला सुखी ठेव, प्रसन्न हो, असं कधीही म्हणत नाही. तरीसुद्धा तो झोपडीमध्ये राहून देवाचं भजन नेहमी गातो आणि आनंदात राहतो. म्हणून देवाला, इंद्राला लाज वाटते. अरे हा तक्रार करत नाही, कधी माझ्याकडे घराणं करत नाही, नशिबाला दोष देत नाही, दुसऱ्याची तुलना करत आहे, तुला हे मला का नाही, माझ्याच नशीब असं का, असं कधीही तो बोलत नाही. म्हणून इंद्राला वाटतं हा गरीब असतानासुद्धा झोपडीमध्ये राहतो, किती गरिबीच्या परिस्थितीमध्ये राहतो, पण हा सुखी आणि समाधानी आहे. आणि देवाला लाज वाटते, अरे आपण ह्याला अशा ठिकाणी जन्म दिला. माझ्या सुखाचा त्याला हेवा वाटतो देवाला. माझ्या झोपडीत नेहमी सुख आणि शांती नांदत आहे, असं या ठिकाणी या कवितेमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी काही काव्य सौंदर्य आणि भावसौंदर्य आपण बघूया. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या ठिकाणी विचार सौंदर्य किती स्पष्ट केले पहा. शेवटची कवी ओळ आहे पहा, खालून 2 नंबरची ओळी. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. किती काव्य सौंदर्य आणि विचार सौंदर्य छान केले. देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात. सुख, समाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे, अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, माझ्या झोपडीत सुख, समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे. झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्रालासुद्धा माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा, मोठेपणा सांगणारा विचार त्या ओळीतून व्यक्त होतो. पुढे पहा, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आता आशय सौंदर्य नेमकं कवीला काय सांगायचे? दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आता आशय सौंदर्य, महालामध्ये धनदौलत ही बंदिस्त असते. पारेकरी असतात, बॉडीगार्ड असतात, कुलप मोठे मोठे लावले असतात, तिजोरे असतात,
अशा ठिकाणी धन बंदिस्त करून ठेवलेलं असतं. तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये म्हणून धनावर पहारेकरी ठेवलेले असतात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो की जिथं मुंगीलाही जाता येत नाही. कवी म्हणतात, माझी झोपडी सदैव खुली असते. कुणी ह्या कुणीही जा. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीची दारे दरवाज्यानं, दोऱ्याने, कडेकुलपाने बंद करावी लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही, कारण आत काही नाहीच ना. तेथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्याची माझी झोपडी उघडी आहे. झोपडीची दारं कशासाठी उघडी आहेत? आलेल्या पाहुण्यांचं, आलेल्या माणसाचं स्वागत करण्यासाठी. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झालेला आहे, असं या ठिकाणी झालेलं आहे. ही जी कविता आहे का नाही मुलांनो, ही कविता, या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत बघूया. भाषिक वैशिष्ट्य की भाषा दृष्टीने ही कविता कशी आहे. साधी, शुद्ध आणि सात्विक भाव असलेली ही कविता आहे. कवितेला आशयाला पूरक असा शैलीचा ओवी हा प्राचीन लोकछंद आहे. कारण ही कविता ओवी छंदात लिहिलेली आहे. ओवी छंदात तीनही चरणात यमक साधलेले असते. कवितेमध्ये सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत, परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव त्यास अभय देतो. हा संदेश सोप्या शब्दात मांडला आहे. ओवी सहज ओठात रुळते, गुणगुणवाशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझ्या असा केल्यानं आशयाची घनता वाढते. तसेच या हा शब्द एकाच वेळी सर्वनामिक, विशेषण व क्रियापद ह्या दोन्ही अर्थाने काय केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. या कवितेमध्ये झोपडीतील सुखे केलेली आहेत. सुख व शांती मिळते हे सांगितलेलं आहे. कवितेतल्या ओळी जी आहे ना, या ठिकाणी पाहुणी सौके माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, हे सुंदर असं या ठिकाणी कवीने काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कविता का आवडती? कारण राजालाही सुखे मिळत नाहीत, ती झोपडीत मिळतात. खुल्या निसर्गात जमिनीवर झोपताना मनाने, मानाने, सुख समाधाने जगावे ही अतिशय सहज सोपी कल्पना कवीने मांडलेली आहे. या कवितेमधून आपण काय संदेश घेऊया? श्रीमंताचा, श्रीमंतीचा, वैभवाचा, पैशाचा, धनदौलतीचा, महालाचा, बंगल्याचा, राजवाड्याचा हव्यास करू नये. जे प्राप्त झाले तेच मिळतं, ते जास्त सुखकारक असतं. शुद्ध मनाने गरिबी जगताना समाधान मिळते. ही शिकवण या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी दिलेली आहे. मित्रांनो, ही साधी आणि सोपी कविता आहे. या ठिकाणी तुम्हाला पुढच्या तासाला मी स्वाध्याय देतो. तो स्वाध्याय व्यवस्थित सोडवा. कविता परत परत वाचा या ठिकाणी आणि ऐका परत कॅसेट, परत परत कॅसेट ऐका आणि मग प्रश्नांची उत्तरे लिहा. कवितेचा भावार्थ समजावून घ्या आणि प्रश्नाची उत्तरे लिहा. सर्वांनी शांतपणानं ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.